दरम्यान या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर विधान भवनाच्या बाहेर मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलाय आणि या संदर्भात आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सूरज मसूरकर यांनी। पाहूयात। अनुसूचित जाती जमातीमध्ये उपवर्गीकरणाला विरोध म्हणून आज विधान भवनावरती राज्यभरातील अनेक संघटना ज्या आहेत ते मोर्चा घेऊन येणार आहेत। राज्य सरकार जे आहेत ते एका गोष्टीमुळे म्हणजे अनुसूचित जाती आणि जमातीमध्ये अशा अनेक जाती ज्या आहेत त्या वंचित राहिलेल्या आहेत, ज्यांना आरक्षणाचा जो आहे तो लाभ मिळाला नाही आहे। त्यामुळे कुठेतरी त्यामध्ये अनुसूचित जाती आणि जमातीमध्ये उपवर्गीकरण करावं आणि त्याचमुळे कुठेतरी आज विधान भवनाबाहेर घेराव जो आहे तो घातला जाणार आहे। म्हणून कुठेतरी आज आपण बघतो या ठिकाणी मोठ्या प्रमाणात विधान भवनाबाहेर जो आहे तो पोलिसांनी बंदोबस्त जो आहे तो वाढवलेला आहे। इतकंच नव्हे तर माध्यमांच्या प्रतिनिधींना देखील पोलीस जे आहेत ते अडकाव करत आहेत की या ठिकाणी कोणतंही चित्रीकरण किंवा कोणतीही बातमी करू नका। आपण या ठिकाणी बघतोय की कशा पद्धतीने पोलीस जे आहेत ते सर्व माध्यमकर्मींना जे आहेत ते अडवत आहेत। आपण बघतोय की कशा पद्धतीने मोठ्या प्रमाणात पोलिसांनी या ठिकाणी बंदोबस्त जो आहे तो लावलेला आहे। राज्यभरातील सर्वच संघटना ज्या आहेत ते या ठिकाणी येणार आहेत, असला आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिलेला आहे। आणि म्हणून विधान भवन परिसरात त्या अजूनही विधान भवनाच्या लांब ठिकाणी देखील पोलिसांनी जो आहे तो बंदोबस्त वाढवलेला आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे। तर थोड्याच वेळात आंदोलनाला जी आहे ती सुरुवात होणार आहे आणि त्यांचं एकच कारण आहे की उपवर्गीकरणाला विरोध। कॅमेरामॅन सुशांत सह मी सूरज मसूरकर, साम टीव्ही, मुंबई।